एक दिवस ऍक्शन सिक्वेन्स होता आणि त्या ऍक्शन मास्टरचा एक नवीन मुलगा आलेला होता, नवीन ट्रेनी होता एकदम, आणि त्याला सांगितलं की जाके पीछे से लात मारना है. तर प्रसाद सरना लिटरली त्याने लात मारली आणि त्यांना लागलं आणि ते पडले. आम्हाला वाटलं की बस थांबली फिल्म आता. ते काही वर्ष 5-6 वर्ष सोलापूरला राहिलेले होते लहानपणी. आमचे एक जे डिरेक्टर आहे रॉबिन वर्गीस, ते पुण्यात राहिलेले आहेत. सिमी जोसेफ हे दिल्लीला राहिलेले आहे. त्यांनी आधी एक मराठी फिल्म केली होती. या सगळ्यांना तेव्हा तेव्हा मराठी किंवा महाराष्ट्रात राहताना भाषेची गोडी लागत होती आणि त्यांना मराठीत काहीतरी करण्याची इच्छा होती, पण स्क्रिप्ट तशी मिळत नव्हती. सो सुधीर कुलकर्णी आपले लेखक आहेत या फिल्मचे, कथा पटकथा संवाद त्यांनी लिहिली आहे. सो त्यांच्याशी एनी हाऊ ते कनेक्टेड झाले आणि त्यांना स्टोरी आवडली. सो पहिलं हर्डल हेच होतं की त्यांना मराठी येत नाही, हिंदी येत नाही. सो मराठी स्टोरी कन्वर्ट करायची हिंदीत, ती आपण मल्याळम मध्ये कन्वर्ट करायचो, मग ते वाचायचे, ते फीडबॅक हिंदीत द्यायचे, मग तो पुन्हा मराठी. हा खूप मोठा 1 वर्षाचा प्रोसेस गेला आणि 7-8 माईक होते आणि आम्ही सगळे ओरडत होतो, स्पेशली मीच, कारण त्यांना भाषा बोलता येत नव्हती. सो असं व्हायचं बऱ्याचदा की ते माईक ओढून ते त्यांच्या भाषेत बोलायला लागायचे की अरे यंदा यार, लोक बघत बसायचे की काय नेमकं बोलताय. मग ते त्यांना कळायचं, पण त्यांना एका व्यक्तीवरती कम्प्लीट विश्वास ठेवायचा होता की याला माहिती आहे मराठी आणि हे जे आर्टिस्ट बोलतायत, तर आपले लेखक जे आहेत ते स्वतः असणार होते, पण त्यांचा दुसरा प्रोजेक्ट असल्यामुळे ते येऊ नाही शकले. सो मला कळलं की असं असं प्रोजेक्ट होतोय. मग मी जॉईन झालो, स्क्रिप्टिंग फायनल झालं. त्यानंतर मला टास्क कळायला लागले की नेमके काय आहेत, कारण आपल्याला सवय असते, अरे तू हे घे, कॅमेरा इकडे घे, अरे हे नाही, असे डायलॉग आहे. हे प्रोसेसच नव्हती. नमस्कार, मी कपिल. तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप स्वागत. दिवाळीत आपला रजिस्टार सिनेमा येतोय, त्याच निमित्ताने आम्ही सिनेमातील कलाकार, तंत्रज्ञांशी गप्पा मारतोय. पडद्यामागच्या गोष्टी काय असतील किंवा सेटवरील धमाल असेल, हे सगळं त्यांच्याकडनं जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय. एकूणच काय तर या सिनेमाची प्रोसेस नेमकी कशी होती हे जाणून घेण्यासाठीचा हा घाट आहे. माझ्यासोबत आहे असोसिएट डिरेक्टर रोहित कुलकर्णी. रोहित, खूप खूप स्वागत. थँक्यू. पहिला प्रश्न तर हा, टीजरला खूप अप्रतिम रिस्पॉन्स मिळाला हो. आणि लोकांकडनं पॉझिटिव्ह रिस्पॉन्स आल्यामुळे एक वेगळीच ऊर्जा पूर्ण टीम मध्ये निर्माण झाली आहे. येस. तुझ्यापर्यंत काय रिस्पॉन्स आला टीचरचा? मला तरी ज्या लोकांनी बघितलं त्यांच्याकडनं हेच कळलं की ही वेगळ्या प्रकारची फिल्म आहे. बेसिकली या फिल्मचा बेसच हा आहे की प्रोड्युसर, डिरेक्टर हे साऊथ इंडस्ट्रीतले आहेत, पण कथा मराठी मातीतली आहे, मराठी ऍक्ट्रेस आहेत, मराठी लेखकाने लिहिलेली आहे. सो या सगळ्या मराठी भाषेच्या सोबत तंत्रज्ञ जे साऊथकडनं आले, याची जी गोडवा जो तयार झालाय, फ्लेवर जे वेगवेगळे आले, म्युझिक साऊथचं आहे, जे दृश्यम फिल्मचे म्युझिशियन आहे विनू थॉमस, त्यांनी म्युझिक केलंय. या सगळ्या वेगवेगळ्या फ्लेवर्समुळे तो टीजरच 1 मिनिटाचा इतका भारी झालाय, तो सगळ्यांना आवडलाय. सो होपसो की आता फिल्मला पण तसाच रिस्पॉन्स येईल. काय फीडबॅक काय आला तुझ्यापर्यंत? फीडबॅक मला हेच आले की जसं असं ऍक्शन सिक्वेन्स कधी बघितले नाही आम्ही मराठीत. साऊथची फिल्म वाटते आहे किंवा अप्रतिम अभिनय, जसं की आपण वेगवेगळ्या फ्लेवर्सचे अभिनेते घेतले आहेत, मिलिंद शिंदे असतील किंवा प्रसाद ओक असतील. सो ओव्हरऑल छान आवडतोय सगळ्यांना. गेल्या काही वर्षातला मराठीचे टीजर आणि एक टिपिकल जे स्टेरियोटाइप तोडून एक येणारा टीजर, असा तरी माझ्यापर्यंत रिस्पॉन्स आलाय. सगळ्यात महत्वाचं, या सगळ्या प्रोसेसमध्ये तू सुरुवातीपासून होतास, म्हणजे कास्टिंग असेल, लोकेशन हंटिंग असेल, सगळ्याच प्रोसेसमध्ये. तर हा 3-4 वर्षांचा तुमचा सगळा तो प्रवास आहे. त्याच्यात अनेक चढ उतार आलेत, अनेक चांगल्या गोष्टी घडल्या, काही सकारात्मक गोष्टी घडल्या, काही नकारात्मक गोष्टी पण तुमच्या बाजूने घडल्या. तर हा जो, जर का आपण मागे वळून बघितलं, हा जो सगळा लेखाजोखा आहे, तुला शब्दात मांडण्यात असेल तर काय सांगशील की नेमकं कसे चढ उतार तुमच्याकडे आले, कसं तुम्ही मार्ग काढला? सो बेसिकली मी सुरुवातीपासून सांगायचं झालं तर आमचे जे प्रोड्युसर आहेत ते काही वर्ष 5-6 वर्ष सोलापूरला राहिलेले होते लहानपणी. आमचे एक जे डिरेक्टर आहे रॉबिन वर्गीस, ते पुण्यात राहिलेले आहेत. सिमी जोसेफ हे दिल्लीला राहिलेले आहेत. त्यांनी आधी एक मराठी फिल्म केली होती. या सगळ्यांना तेव्हा तेव्हा मराठी किंवा महाराष्ट्रात राहताना भाषेची गोडी लागत होती आणि त्यांना मराठीत काहीतरी करण्याची इच्छा होती, पण स्क्रिप्ट तशी मिळत नव्हती. सो सुधीर कुलकर्णी आपले लेखक आहेत या फिल्मचे, कथा पटकथा संवाद त्यांनी लिहिली आहे. सो त्यांच्याशी एनी हाऊ ते कनेक्टेड झाले आणि त्यांना स्टोरी आवडली. सो पहिलं हर्डल हेच होतं की त्यांना मराठी येत नाही, हिंदी येत नाही. सो मराठी स्टोरी कन्वर्ट करायची हिंदीत, ती आपण मल्याळम मध्ये कन्वर्ट करायचो, मग ते वाचायचे, ते फीडबॅक हिंदीत द्यायचे, मग तो पुन्हा मराठी. हा खूप मोठा 1 वर्षाचा प्रोसेस गेला आणि भाषा वेगळी असल्यामुळे काही गोष्टी असतात ज्या मराठीच्या आहेत त्या मराठीलाच माहिती असतात की मला हे म्हणायचं, तर ते मल्याळम मध्ये ते ट्रान्सलेटरला सापडत नाही. मग त्यांना एक्सप्रेशन मधून करून दाखवणं, मग मीटिंग्स होणं, मग झूम कॉल, मग ते इथे येणं, आम्ही कधी केरळला जाणं, या सगळ्याने ती प्रोसेस सुरू झाली. मग एक फायनली एक एवढ्या मोठी बंडल स्क्रिप्टचा तयार झाला, कारण मल्याळम लोकांचं म्हणणं, मराठी माणसाचं म्हणणं, ते एकत्र येताना
मग ते क्रिस्प करत करत हाच माझा टास्क होता मेन. कारण की त्यांना भाषा कळत नसल्यामुळे त्यांना एका व्यक्तीवरती कम्प्लीट विश्वास ठेवायचा होता की याला माहिती आहे मराठी आणि हे जे आर्टिस्ट बोलतायत तर आपले लेखक जे आहेत ते स्वतः असणार होते, पण त्यांचा दुसरा प्रोजेक्ट असल्यामुळे ते येऊ नाही शकले. सो मला कळलं की असं प्रोजेक्ट होतोय. मग मी जॉईन झालो, स्क्रिप्टिंग फायनल झालं. त्यानंतर मला टास्क कळायला लागले की नेमके काय आहेत. कारण आपल्याला सवय असते, अरे तू हे घे, कॅमेरा इकडे घे, अरे हे नाही असे डायलॉग आहे. हे प्रोसेसच नव्हती की त्यांना मेन आर्टिस्टचं आधी नाव घेणं किंवा हे घेणं, आपल्याकडच्या म्हणी आहेत स्क्रिप्टमध्ये मराठीले, त्यांना त्या माहितीच नाहीये. एक्सप्लेन करतानाही खूप अवघड जायचं. मग हळूहळू मार्ग काढत शेवटी फिल्मला काही भाषा नसते, कलेला भाषा नसते असं म्हणतात. सो ते खूप एक्सपिरियन्स लोक आहेत तिकडचे. सो जेव्हा आम्ही ऑन फ्लोअर आलो, भेटायला लागलो, तेव्हा ते खूप इझी झालं. कारण एक्सप्रेसिव्ह व्यक्ती असला की ते सोपं जातं. सो हळूहळू भेटी वाढल्या, मग ते प्रोसेस झाली. कास्टिंगसाठी भूषण म्हणजे नागराज मंजुळेचे भाऊ आहेत, त्यांना आम्ही डोक्यात ठेवलं होतं. आम्हाला कोणी वेल नोन फेस नको होता की खूपच नोन फेस आहे, कारण त्यांची तशी इच्छा होती की आम्हाला नवीन व्यक्तीबरोबर काम करायचं आहे. सो ऑडिशन झाल्या, 3-4 दिवस वेगवेगळे ऑडिशन घेतले. ऑडिशनच्या एक वेगवेगळ्या गमती आहे की प्रत्येक व्यक्ती ऑडिशन मध्ये काय बोलतो हे मला त्यांना एक्सप्लेन करायला लागेल. आय एम द कम्प्लीट ट्रान्सलेटर. आणि कधी कधी ते ऍज अन ऍक्टर मला ते परफॉर्म करून दाखवावं लागायचं की अरे नाही, हा सीन असा घडेल, तो सीन तसा घडेल. सो या गमती जमतीनं सुरू झालं. अर्थात स्ट्रगल खूप होतंय. पहिला जसं मी सांगितलं, भाषेचा स्ट्रगल होता. दुसरं, त्यांना इथलं काही माहितीच नाही. त्यांच्याकडे खूप ग्रीनरी, नदी, समुद्र, केरळमध्ये इतकं ग्रीन असतं. आमच्या डिरेक्टरच्या घरासमोरून नदी जाते आणि इकडे त्यांना काहीच बघायला नाही मिळत आहे. त्यांचं सगळं शूटिंग टेक्निक वेगळी. सो त्यांची 30-40 जणांची टीम आली इथे, त्यांचे टेक्निशियन, डीओपी सगळे सगळे, आणि इथे राहायला लागले. मग आम्ही लोकेशन हंटिंग सुरू केलं. कर्जत, सोलापूर, पूर्ण महाराष्ट्र त्यांना दाखवला. त्यानंतर एक लोकेशन अंबरनाथमध्ये फायनल झालं आणि मग पुढची प्रोसेस सुरू झाली. कास्टिंग वेगवेगळं झालं. स्क्रिप्ट शेवटपर्यंत आमची फायनल होत नव्हती. सो आता सीन शूट होतोय आणि तरी मी एडिट करत असायचो स्क्रिप्ट. या सगळ्या गमती जमती चालू होत्या. पण त्या लोकांना इथलं काय म्हणत फूड खूप आवडायला लागलं. म्हणजे गुढीपाडवा होता जेव्हा आम्ही एकदा शूट करत होतो, तर ते आमरस पुरी वगैरे बोटं वगैरे बुडून खात होते. सो फूड एक त्यांना इथलं कल्चर कळलं. काही गोष्टी होतात, त्यांचं म्हणणं वेगळं असायचं, आमचं म्हणणं वेगळं असायचं. जसं आपल्याकडे वासुदेव येतो सकाळी वगैरे, त्यांना ते नको होतं. वाय दिस पर्सन इज कमिंग. अँड कारण त्यांचं तिकडचं फिल्मचं टेक्निक वेगळं आहे. ते खूप ऍक्शन ओरिएंटेड, टेक्नॉलॉजी ओरिएंटेड करतात. नाही क्रोमा करते, आपण खूप नाही क्रोमा का नाही यार, मी झाडाखाली माझ्या हिरोला बसवेन आणि त्याच्यासोबत शूट करेन, तो जर कविता म्हणतोय तर. सो असं सगळं होतं. बट खूप पॉझिटिव्ह आणि छान लोक होते. त्यांनी सगळं ते ऍक्सेप्ट केलं की काय आहे, आणि देन एक 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 गोष्ट घडत गेली. सो नंतर प्रसाद ओक सर इन झाले या फिल्म मध्ये. त्यांनी खूप मेजर रोल केला आहे. त्यांच्यासोबत एक ट्युनिंग झालं. मग खूप गमती घडल्या, कारण मराठी मधले फाईट सीन्स आपले एवढे नसतात. त्यांचे 20 जण ऍक्शन मास्टर आले होते फ्लाईटने, आणि त्यांचं खाणं वगैरे ते सगळं म्हणजे आपण बघत राहायचं. 96 अंडी वगैरे, 2-3 किलो चिकन, आणि ते त्यांच्याच्यान ते जेव्हा निंबू वगैरे फोडून असे उतरायचे ऍक्शन सिक्वेन्सला, सगळ्यांची फाटायची की बाबा काय होतंय नेमकं. पण आपल्या ऍक्टर्सना सवय नसते. बट हळूहळू करत 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 या गोष्टी पुढे गेल्या. मला आठवतं एक दिवस ऍक्शन सिक्वेन्स होता. त्या ऍक्शन मास्टरचा एक नवीन मुलगा आलेला होता, नवीन ट्रेनी होता एकदम, आणि त्याला सांगितलं की एक जाके पीछे से लात मारना है. तर प्रसाद सरना लिटरली त्याने लात मारली आणि त्यांना लागलं आणि ते पडले. आम्हाला वाटलं की बस थांबली फिल्म आता. बट ग्रेटनेस प्रसाद सरांचा की ते पुन्हा उठले, थोडा रेस्ट घेतली, थोडं मसाज घेतला, आणि ते पुन्हा उभे राहिले. सो खूप छान ऍक्शन सिक्वेन्स झालेले आहेत फिल्ममध्ये. गाणी खूप छान झाली आहेत. गाण्यांचं अगेन सेम भाषा. म्युझिशियन तिकडचे होते, विनू थॉमस म्युझिक कंपोजर, बट सिंगर सगळे आपले आपल्या मातीतले. अभिजित कोसंबी, रोहित राऊत, आदर्श शिंदे, मुग्धा कराडे, सायली कांबळे, मनीष राजगिरे, खूप चांगले सिंगर या सगळ्यांनी गाणं गायलं. पण जशी सेटवर मजा होती तशी म्युझिक रेकॉर्डिंगला मजा होती. की म्युझिक कंपोजर एक सांगू बघतोय त्याच्या भाषेत, त्यांना तर बिलकुलच येत नाही मराठी हिंदी, तर ते त्यांच्या भाषेत मल्याळम मध्ये, आणि आपले सिंगर ते ऐकत होते आतमधून. शेवटी ते सरगम मध्ये सांगायचं की ना 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 ना, हे सांगून ते समजवायचे, मग त्यांना कळायचं. अशी सगळी प्रोसेस गमतीशीर होती. पण कुठेतरी असं भाषेच्या, तसं तू मगाशी म्हटलं ऑडिशनच्या वेळेस तू ट्रान्सलेटरचं काम केलं, तर असं काही आठवड्यातली एक किस्सा असेल ना की खूप त्यात तुम्हाला खूप कष्ट घ्यावे लागले, किंवा खूप असं म्हणतात ना तारेवरची कसरत करावी लागली त्यांना ते समजून सांगताना, मग ते ऍक्टिंगच्या माध्यमातून असेल किंवा ते डायलॉग ते बोलतायत पुरं ते ट्रान्सलेट करून सांगणं असेल,
असे बरेच तुम्ही कलाकार बघितले असतील की जे खूप काहीतरी फनी घडलं, तर असा काही आठवणीतला किस्सा आहे का? आठवणीतले किस्से खूपच आहे, म्हणजे एव्हरीडे शूटला आठवणीत किस्से आहेच. आमचा मेजर सिक्वेन्स मार्केटचा होता, म्हणजे एक मोठा सिक्वेन्स होता, मार्केट आणि बॉम्ब ब्लास्ट. 300-400 ज्युनियर्स होते आणि 7-8 माईक होते आणि आम्ही सगळे ओरडत होतो, स्पेशली मीच, कारण त्यांना भाषा बोलता येत नव्हती. सो असं व्हायचं बऱ्याचदा की ते माईक ओढून ते त्यांच्या भाषेत बोलायला लागायचे की अरे यंदा काय, लोक बघत बसायचे की काय नेमकं बोलताय. मग ते त्यांना कळायचं, कारण सगळेच इतके इन्व्हॉल्व्ह असायचे या गोष्टींमध्ये. भाषेचं पण बऱ्याचदा झालंय की डायलॉग वेगळेच दिले, पण डिरेक्शन टीम होती आमची किंवा काय, त्यांना नाही कळायचं. जनरली माझं इंग्लिश जरा बरं असल्यामुळे ट्युनिंग आधीपासून प्री प्रोडक्शन मध्ये असल्यापासून थोडं जास्त होतं. जे शूटच्या दिवशी आम्हाला जॉईन झाले किंवा एक दिवस आधी, त्या लोकांना हे काहीच माहिती नव्हते काय बोलताय. सो मी प्रत्येक ठिकाणी अवेलेबल नसायचो. मी आर्टिस्ट सोबत रिडिंगला गेलो की इकडे सेटवरती मग ते हे वेगळे बोलताय आणि ते वेगळे बोलताय. सो बऱ्याच असं व्हायचं की आमचे एडी असतील किंवा स्पॉटवाले असतील की हे वेगळं सांगताय आणि तो जाऊन जिलेबी वगैरे घेऊन येतो, असं झालेलं आहे की त्यांनी वेगळं काही सांगितलं. पण ते होतं, या गमती आहेत सगळ्या. आणि मार्केट सिक्वेन्सला खूप गमती झाल्या. मिलिंद शिंदेना डायलॉग वेगळेच होते, म्हणजे खूप होता, 400चा आणि 6 कॅमेरे वगैरे. आणि तो डायलॉगच नव्हता, वेगळा मोठा पॅराग्राफ त्यांना दिला एका व्यक्तीने, कारण यांचं बोलणं कळलंच नाही कुठला सीन आहे म्हणून. आणि त्यांनी 1-2 दिवसानंतरचा सीन दिला आणि तो पूर्ण टेक झाला. आणि मी तिथे नव्हतो, मी दुसऱ्या लोकेशनला. तो पूर्ण टेक झाला, सगळं झालं आणि मग कळलं की अरे हा तर, कारण त्यांना भाषा कळत नव्हती ना, त्यांना वाटतं की करेक्ट सीन दिला. ते अच्छा और बहुत बढ़िया काम किया, अरे अच्छा असं, ओके फाईन कट. मग संध्याकाळी मी आल्यावर बघितलं, अरे ही तर तुम्ही 2 दिन का नंतर शूट केलंय. सो या गमती झाल्या. पण देन अगेन शूट लावावं लागलं, पुन्हा क्राऊड. पण हीच मजा आहे. किती वेळ चालली सगळी ही प्रोसेस, किती वेळ चालली? 3 वर्ष तर पूर्ण प्रोसेसला म्हणू शकतो, 3-3.5 वर्ष प्री प्रोडक्शनला. कारण जसं स्क्रिप्ट सगळं धरून, कारण स्क्रिप्टला वेळ लागला. मराठीत आपला लेखक लिहिणार, ते हिंदीत ट्रान्सलेट, मग मल्याळम ट्रान्सलेट, मग ते मल्याळम मध्ये एडिट करणार, देन हिंदी ट्रान्सलेट, देन मराठी. सो ही सगळी प्रोसेस. मग ते इथे आले, मग कास्टिंग, लोकेशन त्यांना हवे तसे मिळत नव्हते. त्यांना केरळ सारखे लोकेशन हवे होते, जे इथे मिळणं शक्य नव्हतं. पण काय म्हणूयात, मराठी भाषेचा किंवा आपल्या लोकांचा इतका सपोर्ट मिळाला. म्हणजे मी माझ्यासारखे अजून 50 लोक असतील, मी तर 3.5 वर्ष कम्प्लीट सोबत आहे. कारण मला खूप भारी वाटलं. आपण जे जनरली फिल्म करतो ते अशा नाही होत. आपल्या मराठी लोकांसोबत करताना खूप इझी असते किंवा काम माहिती असतं, आपण सोबत करतो. पण यांची टेक्निक, यांचं काम करताना थोडं वेगळं टास्क. त्यांना असं का वाटलं की मराठी सिनेमा करावा? म्हणजे आय थिंक प्रोड्युसर पण मल्याळम, डिरेक्टर पण. येस. मराठी भाषेचा त्यांचा काही जसं मी, लोकांना असं का वाटलं की आपण मराठी हेच बजेट टाकून ते हा सिनेमा मल्याळम मध्ये करू शकले, मराठीत करावं असं का वाटलं? हा, मी तेच सुरुवातीला तसं सांगितलं की आधी हे कनेक्शन आम्हाला माहिती नव्हतं, पण जशा गप्पा वाढत गेल्या तसं कळलं की आमचे प्रोड्युसर आहे जोस अब्राहम, ते सोलापूरमध्ये 6-7 वर्ष लहानपणी राहिलेले आहेत. आपले डिरेक्टर आहे रॉबिन, त्यांचा जन्म पुण्यात आणि 5 वर्षाचे असताना ते पुण्यात राहिलेले आहेत. थोडीफार मराठी कानावर आली आहे. आणि या फिल्म मध्ये त्यांनी एक अन्य नावाची फिल्म केली होती, ज्यात अतुल कुलकर्णी, भूषण प्रधान, कृतिका देव, प्रथमेश परब हे सगळे ऍक्टर होते. ती कोविड नंतर जस्ट रिलीज झाली, त्यामुळे ती त्यांनी दोन्ही भाषेत केली होती, हिंदी मराठी. सो त्यांनी तेव्हाचे अनुभव त्यांच्याकडे होते की हिंदी करत होते, पण मराठी आर्टिस्ट खूप वेगळे आहेत, खूप जेन्युइन आहेत, खूप पटकन काम करतात. हिरोइझम नाही त्यांच्याकडे, स्टारडम आहे. मोहनलाल, मामुटी असतील, हिरो फिगर आहे. आपल्याकडे कलाकार असतो, ऍक्टर असतो, स्टारडम नाही की सुपर हिरो नाहीये. त्यांना ते बघून वेगळं वाटलं की खाणे बैठे तो हिरो आके बैठ रहा है, त्यांच्याकडे नसतं तसं. सो या ह्याच्याने आणि भाषेची गोडी, हळूहळू जे आमचे सिमी जोसेफ म्हणून डिरेक्टर आहेत, त्यांना भाषेची गोडी लागली. त्यांना मराठीत काहीतरी करायचं होतं, पण स्क्रिप्ट सापडत नव्हती. सो फायनली एक स्क्रिप्ट मिळाली. सुरुवातीला प्लॅन त्यांचा मल्याळमच करण्याचा होता, बट स्टोरी इथली असतं, काय म्हणूयात, स्टोरीची लेखकाने लिहिलेली जो काय म्हणूयात त्याला आपण, जो गाभा होता त्या स्टोरीचा, तो इथल्या मातीशी होता, इथला व्यक्ती होता. ते मल्याळम मध्ये खूप वेगळी झाली असती. सो शेवटी त्यांनी डिसिजन घेतला. सो आमची भेट झाली. सो पुढे झालं सगळं जे पुढे झालं. आता काय फीडबॅक त्यांचा येतो, कसा म्हणजे फीडबॅक? देअर हॅपी. मी सांगतो, आमचे डिरेक्टर जवळपास मराठी आता समजायला तर लागलेच आहे, ते बोलायला लागले, बोलता येतं. ते कुठे आहेस तू, कसा आहे, जेवलाय का, हे इथपर्यंत आले. त्यांना म्हटलं अजून 2 फिल्म करूयात आणि पूर्ण मराठी येईल तुम्हाला. सो असं सगळं पुढची सोय करून घेतली. हा, पुढची माझी सोय करून घेतली मी. पण छान लोक आहेत, खूप मनाने नितळ लोक आहेत, प्रामाणिक आहेत, कुठलं काही त्यांच्या मनात नाही, कलेशी खूप प्रामाणिक आहे. आणि त्यामुळे आमचं जोडलं गेलं, कारण नाही तर अशी प्रोसेस करणं खूप अवघड होतं. 80च्या टीम मध्ये 40 लोक केरळचे आणि 40 लोक मराठीचे. आमच्या डिरेक्शन मध्ये जर व्हायचं, अरे आम्ही ट्रान्सलेट करू शकायचो, बोलायचो, इंग्लिश यायचं,
बट डीओपी आणि लाईट्स वाले हे खूप एक गिमिक असतं. तर डीओपी आणि लाईट्स वाले कसे बोलायला, लाईट्स युपी वाले सगळे आपले मित्र होते इथले, जे लाईट्स आणि सगळं ऑपरेट करायचे, ट्रॉली, ट्रॅक, जिमी जीप, आणि हे सगळं डीओपी. बट त्यांचं पण 1-2 दिवसानंतर त्यांची पण मजा झाली होती. तो शिट्टी वाजवायचा, शिट्टीवर त्याला कळायचं खाली घ्यायचं, पॅन करायचं, ही सगळी मजा होती. सो वेगळा अनुभव होता. ओके, फायनली दिवाळीत फिल्म रिलीज होते. येस. काय सांगशील प्रेक्षकांना? मी सगळ्यांना हेच सांगू शकतो की आपण आजपर्यंत, मी पण एक प्रेक्षक आहे मराठीतला, सो आपण मराठी फिल्मवर प्रेम करतच आलेलो आहोत. हीच अशीच अजून एक नवीन मराठी फिल्म आपल्या समोर येते आहे, ज्यासाठी फक्त महाराष्ट्रातल्याच नाही तर बऱ्याचशा राज्यातल्या लोकांनी मेहनत घेतली आहे. आणि मला आनंद या गोष्टीचा होतो की बाहेरच्या राज्यातले लोक सुद्धा येऊन आपली फिल्म, मराठी फिल्म करू बघता आहेत. त्यांना छान वाटतंय की मराठी भाषा खूप प्युअर आहे, ते शिकू बघता आहेत. सो यात आपल्या मराठी भाषेचा, आपल्या आईचा मोठेपणा आहे. सो आपण सगळ्यांनी, दिवाळीत आपली फिल्म रिलीज होते, सगळ्यांनी सहकुटुंब जा आणि ही फिल्म बघा. फॅमिली एंटरटेनिंग फिल्म आहे, सगळ्यांनी जा बघा. थँक्यू सो मच. चलो, थँक्यू रोहित. तुला आणि तुझ्या संपूर्ण टीमला शुभेच्छा, आणि दिवाळीचं गिफ्ट म्हणजे रील स्टार बंपर हिट होईल आपलं, अशी आपण आशा करतो. थँक्यू सो मच.